नमस्कार. गीतेवर गप्पा या आपल्या सत्रातल्या चौथ्या अ, अध्यायात आपलं स्वागत आहे सगळ्यांचं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपली मोडॅलिटी, की आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग्स, ऑडिओ रेकॉर्डिंग्स किंवा जे काही टेक्स्ट मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, त्याचा अभ्यास करतो आठवडाभर जसं जमेल तसं. आणि मग त्यावर जे प्रश्न येत असतात, त्याची आपण या सत्रात चर्चा करतो. म्हणजे चर्चा मी मुद्दाम हा शब्द एवढ्यासाठी वापरला, की मी शक्यतो मोनोलॉग मोडमध्ये जायचं टाळतो. हा जर मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग झाला तर विचारांचं आदान-प्रदान होतं आणि सगळ्यांचीच एनरिचमेंट होते. म्हणून इंटरॅक्शन अपेक्षित आहे आणि मनमोकळी चर्चा आणि गप्पा अपेक्षित आहेत. म्हणूनच आपण या सत्राला नाव दिलंय गीतेवर गप्पा. तर ऑलरेडी या सत्रात आपल्याला प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यातला एक प्रश्न जो मकरंद आणि विपिनने कॉमनली रेज केलेला आहे, तो आता मी अ, चर्चेला घेतो. आणि तो प्रश्न असा आहे, की गेल्या सत्रामध्ये आपण एक उदाहरण घेतलं होतं, की आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कसं करावं आणि गीता आपल्याला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कसं करायला शिकवते. आणि त्यातलं उदाहरण ते असं होतं, की समजा मला स्वप्न पडतंय, की मी एका बोटीतून माझ्या फॅमिलीला घेऊन असं समुद्रातून कुठच्यातरी बेटावर जातोय आणि तेवढ्यात स्टॉर्म येतं आणि बोट बुडते आणि माझ्याकडे एकच लाईफ बेल्ट आहे. तर मी तो लाईफ बेल्ट स्वतःसाठी वापरावा, की माझ्या बायकोला द्यावा, की माझ्या मुलाला द्यावा, की मुलीला द्यावा? आणि याच्यावर आपली थोडी चर्चा झाल्यावर मग शेवटी गीतेने जे सोल्युशन दिलं आपल्याला, ते सोल्युशन आपण बघितलं. आणि गीतेचं सोल्युशन असं होतं, की तुम्ही जागे व्हा स्वप्नातून. म्हणजे मग हे जे सगळं काही घडत होतं ते स्वप्नात होतं आणि आपले जे प्रॉब्लेम्स होते ते पण स्वप्नातलेच प्रॉब्लेम्स होते. हे आपल्याला क्लिअरली कळून येईल आणि मग एक आपल्याला व्यवस्थित पर्स्पेक्टिव्ह येईल विथआऊट अस गेटिंग ड्रॅग्ड इंटू बाय तर त्याच्यावर एक अतिशय छान प्रश्न मकरंद आणि विपिनने विचारला, की ठीक आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे किंवा गीता म्हणते त्याप्रमाणे असं जर खरंच स्वप्न पडत असलं आणि असं जर जागं झालं, तर त्याच्यासारखं सोल्युशन नाही या अ, प्रसंगामध्ये. पण जीवनामध्ये काय होतं, की स्वप्नामध्ये जसं तुम्ही जागं झाल्यावर ते स्वप्न विरून जातं. म्हणजे आपल्याला त्याच्याशी काही संबंध उरत नाही. तो प्रॉब्लेम सोडवावा लागत नाही. तो लाईफ बेल्ट कोणाला देण्याचा प्रश्नच उरत नाही. कारण स्वप्न हे नष्ट होतं तत्क्षणी. जागं झाल्या क्षणी स्वप्न नष्ट होतं. पण खऱ्या लाईफमध्ये आपल्याला ती फॅसिलिटी नाहीये ना, की त्या सिच्युएशन मधून आपण एस्केप होऊ शकू. म्हणजे ठीक आहे. हे सगळं मिथ्या आहे किंवा इट इज इनकॉन्सिक्वेन्शियल इन अ वे, व्हॉटेव्हर यू डू. असं जरी कळलं तरी त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडत नाही. जसं की तुम्ही स्वप्नातून जागं होताना बाहेर पडता. मग त्याच परिस्थितीत राहिलं आणि तुमच्या हातात लाईफ बेल्ट आहे आणि अ, तुमची बोट तर बुडालेली आहे आणि चौघांपैकी एकाला लाईफ बेल्ट द्यायचा किंवा मग तो कोणालाच न देता फेकून द्यायचा समुद्रामध्ये आणि चौघांनी बुडायचं. एवढेच जर तुमच्या समोर ऑप्शन आहेत, तर मग त्यातला कोणता ऑप्शन घ्यावा? बिकॉज देअर इस नो एस्केप फ्रॉम दॅट सिच्युएशन. लाइक इन रिअल लाईफ. म्हणजे रिअल लाईफमध्ये जरी आपल्याला कळलं, की ठीक आहे आपण काही केलं तरी काही फारसा फरक पडणार नाही. तरी काहीतरी हे करावंच लागतं ना. किंबहुना काही न करणं, हे सुद्धा एक प्रकारे करणंच आहे. म्हणजे गीतेचा एक एक प्रिन्सिपल असा आहे, की कर्म कोणालाच सुटलेलं नाही. म्हणजे एखादा साधू जरी हिमालयात जाऊन हातावर हात ठेवून बसला आणि म्हणाला, की "मी अक्षरशः काहीही करणार नाही. काय वाटेल ते हो. भूक लागो, तहान लागो किंवा काही नेचर्स कॉल्स येवोत, काही नाही. मी नुसता बसून राहीन." पण तरी श्वास तर त्याला घ्यावाच लागतो. तरी त्याच्या 5 सिस्टम्स ज्या आहेत त्या चालूच असतात ना. म्हणजे नर्व्हस सिस्टम चालूच असते किंवा बाकी समजा त्याने हा डिसिजन घ्यायच्या आधीच काही खाल्लं असलं, तर त्याचं खाणं पचवलं तर जातच असतं. सो बेसिक ज्या सिस्टम्स इन्व्हॉलंटरी आहेत, त्या तर चालूच असतात. तर त्यामुळे मी कर्म करणार नाही म्हणून हात वर करून कोणाचीही सुटका नाही. प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं.
कंपल्सरी आहे, देर इज नो एस्केप, हा गीतेचाही संदेश आहे. त्यामुळे मग ते जे कर्म आपण करणार ते त्या सिच्युएशन मध्ये ऑप्टिमम कर्म केलं तर मग फायदा आपलाच, आणि लेस दॅन ऑप्टिमम कर्म केलं तर जो काही तोटा होईल तो आपल्यालाच सहन करावा लागतो. अगेन देर इज नो एस्केप. मग असं असताना व्हॉट इज द ऑप्टिमम डीड इन दॅट सिच्युएशन वेअर your boat has capsized and you only have one life belt among the four of you, and all four are very key and close relations. तर याच्यावर काय उपाय, हा प्रश्न कसा सोडवायचा, हा आता आपण चर्चेला घेतलेला प्रश्न आहे. तर थोडासा नीट विचार करून आपण याचं उत्तर समजावून घेऊ. सो त्याच्यासाठी मी थोडीशी बॅकग्राऊंड तयार करतो, आणि त्या बॅकग्राऊंड मध्ये मला असं सांगावं असं वाटतं की देर आर 4 की क्वेश्चन्स विच आर ऑल इंटरलिंक्ड, विच आर इम्पॉर्टंट टू आन्सर फ्रॉम लाईफ्स पर्स्पेक्टिव्ह. आपल्या आयुष्यात 4च प्रश्न हे अत्यंत महत्वाचे आणि रेलेव्हंट असतात. या मोमेंट टू मोमेंट, डे टू डे, सिच्युएशन टू सिच्युएशन, थ्रू आउट अवर लाईफ हे 4 प्रश्न रिलेव्हंट असतात. आणि हे प्रश्न यू कॅन्ट जस्ट पुश अंडर द कार्पेट. म्हणजे तुम्ही जस्ट मी नाही बघणार, मी नाही जा, आम्ही नाही वगैरे असं काखा वर करून काही फायदा होत नाही. त्याचे या ना त्या स्वरूपात आपल्याला ते ऍड्रेस करावेच लागतात. आणि जर ते कॉन्शियसली ऍड्रेस केले आणि ते समजून घेतले आणि त्यातल्या आपल्या ऑप्शन्स समजून घेतल्या आणि ती ऑप्शन्स एक्सरसाइज करायला आपली फ्री विल वापरली तर फायदा आपल्यालाच, शांती आपल्यालाच, अल्फा स्टेट मध्ये आपलाच ब्रेन जाईल आणि आपणच मुक्तीच्या अधिकाधिक जवळ जाऊ. कारण मुक्ती किंवा मोक्ष किंवा लिबरेशन आपण बघितलेलं आहे आपल्या चर्चेत की इट इज जस्ट अ स्टेट ऑफ बिईंग, आणि इट इज जस्ट अन ऑप्टिमल स्टेट ऑफ बिईंग. आणि त्याचं पण सायन्स आहे. आता सायन्सने विथ टेक्नॉलॉजी, अगेन टेक्नॉलॉजी बिंग सो गुड, याचं व्यवस्थित क्लासिफिकेशन केलेलं आहे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी की आपला मेंदू जो असतो तो प्रत्येक क्षणाला विशिष्ट नंबर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सेस एमिट करत असतो. आणि द फ्रिक्वेन्सी ऑफ एमिशन ऑफ दोज इलेक्ट्रोमॅग्नेटिक pulses or waves gets us into a few states. For example, जर तो 0 to 4 pulses emit करत असला तर त्याला थीटा स्टेट म्हणतात. 4 to 8 करत असला तर त्याला डेल्टा स्टेट म्हणतात. 9 to 12 करत असला तर त्याला अल्फा स्टेट म्हणतात. 12 to 30 असला तर तो बीटा स्टेट होतो, आणि 30 to 60 गॅमा स्टेट होतो. आणि याच्या पुढे जाऊन सायन्सने स्टडी असा केलेला आहे की normally when we are awake, we are in beta state, which is at any point in time our brain is emitting 12 to 30 electromagnetic pulses. आणि मग गॅमा स्टेट केव्हा येते, जेव्हा when we are in an emergency and we have to be hyper or super active and do something extraordinary to get out of that emergency situation, तेव्हा ती गॅमा स्टेट येते. आणि अल्फा स्टेट केव्हा येते, when we are absolutely centered, we are at peace with ourselves and with the rest of the world, and we are almost in a meditative state. ती अल्फा स्टेट आहे. आणि डेल्टा स्टेट इज वेन वी आर इन डीप स्लीप, आणि थीटा स्टेट इज इन आयदर वी आर इन कोमा ऑर व्हेरी क्लोज टू डेथ वगैरे, असं सगळं ते आहे. पण त्याच्यावरून आपण कन्क्लूड काय केलं की मुक्ती और मोक्ष इज नथिंग, नो बिग डील ऍक्च्युली. आपण गीता सिम्प्लिफाय करतोय आपल्यासाठी, अँड वी डोंट वॉन्ट टू गेट ओव्हरवेल्म बाय द जार्गन दॅट इज युज्ड इन गीता. म्हणून आपल्यासाठी आपण सिम्प्लिफाय करून घेतलेलं आहे की being in alpha state for as long as possible is mukti and our ultimate goal. मग त्या अल्फा स्टेट मध्ये जाण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते करणं म्हणजेच योग. So our aim is to be in alpha state as much as possible, and whatever we do to be in that state
on a situation to situation, moment to moment basis is nothing but योग. आणि ती अल्फा स्टेट आपल्याला मॅक्झिमाइज करायची. म्हणजे समजा आता मला 1 किलो कांदा भजी खाऊन मी अल्फा स्टेटमध्ये जाऊ शकेन. तर मग मी तसं करावं का? तर याचं उत्तर ऑब्व्हियसली नाही असं आहे. कारण जेव्हा आपण अल्फा स्टेट बद्दल बोलतो, तेव्हा ओव्हर अ लाँग टर्म मॅक्झिमायझिंग दॅट अल्फा स्टेट असं बोलतो. आपल्याला आत्ता इन्स्टंट सॅटिस्फॅक्शन आणि आत्ता अल्फा स्टेट मला मिळाली पाहिजे. मग नंतर काही झालं तरी चालेल. दॅट इज नॉट इमोशनल इंटेलिजन्स. इव्हन इन द लँग्वेज ऑफ इमोशनल इंटेलिजन्स, maximizing this alpha state as much as possible across our entire life is emotional intelligence. म्हणून मग 1 किलो कांदा भजीने आता मला खूप बरं वाटलं, तलफ माझी भागली, तरी सुद्धा मी आता 1 किलो कांदा भजी खाता कामा नयेत. कारण मग उद्या काय होईल किंवा लाँग टर्म माझ्या तब्येतीवर कोलेस्टेरॉलचं माझ्या काय होईल, हार्टचं काय होईल, या सगळ्याचा विचार करूनच हे सगळं ठरवायचं असतं. So we have to take optimum action at every moment because we have the free will and we are the ultimate decision makers as far as our life is concerned. तिथे देवही ढवळाढवळ करत नाही. त्यामुळे तो डिसिजन आपल्यालाच घ्यायचा आहे. एका बाजूने तो आपला अधिकार आहे, तो डिसिजन घेणं. कर्मण्येव अधिकार असते. मी काय मला वाटेल ते करू शकतो. हा माझा अधिकार आहे. पण दुसऱ्या बाजूने प्रत्येक अधिकाराबरोबर जबाबदारी पण येते. सो एव्हरी राईट is always accompanied by responsibility. That is the flip side of the coin. Every coin has two sides. तसं अतिशय आपल्यावर जबाबदारी येते की जर आपण आपले डिसिजन्स घेऊ शकतो, तर प्रत्येक डिसिजन आणि त्या डिसिजन मधून निघणारी ऍक्शन ही ऑप्टिमम असली पाहिजे. सो दॅट इज रिअली द बॅकग्राऊंड अँड राजगुह्य म्हणा किंवा सिक्रेट म्हणा ऑफ अ फुलफिल्ड लाईफ ऑन अ कन्सिस्टंट बेसिस. तर आपण जे बोलत होतो ते 4 की क्वेश्चन्स विषयी बोलत होतो. आणि these 4 key why are they called key questions? It is because they help us directly or indirectly to take the optimum action. And all other questions which are irrelevant or they do not have any impact on inducing us to take the right action are noise, non-key questions. And the more we avoid them, the better we will be able to focus on the key questions. So ही थोडीशी मुद्दाम मी प्रिएम्बल सांगितली just to underline the importance of where we are getting to. And we are getting to the very root of our mind, our psychology, our life, which is universally applicable, irrespective of our religion, our gender, our profession, our anything. Okay. And those 4 key questions, they are also sequential and they have to be addressed in that order. तर त्यातला सगळ्यात पहिला द मोस्ट की क्वेश्चन किंवा रूट क्वेश्चन ज्याला आपण म्हणू शकू असा पहिला क्वेश्चन आहे, हु एम आय? पहिलं म्हणजे मी कोण आहे बाबा? कारण ती कॉन्टेक्स्ट आल्याशिवाय आपल्याला आपली आयडेंटिटी फर्मली एस्टॅब्लिश केल्याशिवाय आपल्या आयुष्यात ऍक्शन्स लिंकच करता येत नाहीत. म्हणजे कसं असतं की तुम्ही एक माळ इमॅजिन करा. माळ कशी असते की त्याच्यातून एक थ्रेड असतो माळेमध्ये आणि मग खूप मणी ओवलेले असतात त्या थ्रेडामध्ये, त्या दोऱ्यामध्ये. तर आपल्या आयुष्यातल्या ज्या सिच्युएशन्स आहेत आणि प्रत्येक सिच्युएशनला आपला जो रिस्पॉन्स आहे, ही एक सिच्युएशन आणि त्यातला आपला रिस्पॉन्स ही एका मण्यासारखी असते. आणि असे खूप मणी असतात आणि त्यातला कॉमन थ्रेड कोणता असतो तर आपली परसिव्ड आयडेंटिटी हा त्यातला कॉमन थ्रेड असतो. अँड दॅट इज व्हॉट रिमूव्स द रॅन्डमनेस फ्रॉम अवर ऍक्शन्स अँड दॅट इज व्हॉट गिव्स अवर ऍक्शन्स इफेक्टिव्हनेस. आणि मग ती सुसूत्र माळ जेव्हा तयार होते मण्यांची, तेव्हा ती गळ्यात घातल्यावर आपण सुंदर दिसतो. नुसतेच जर मणी इतस्ततः विखुरलेले असले त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला. म्हणून तो जो थ्रेड आहे त्या मण्यातून जाणारा, that thread is our perceived identity and that is what links all our actions in specific situations together. And that is why
इट इज ॲट द व्हेरी रूट अँड इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो हू एम आय, हे आता तुम्ही म्हणाल की हू एम आय हे काय, कोणी मला सांगायला पाहिजे का की मी प्रसाद औटी आहे, किंवा म्हणजे काय हा मूर्खपणा आहे की वी नो हू वी आर अँड दॅट इज द व्हेरी बेसिस ऑफ ऑल अवर ऍक्शन्स अँड दॅट हॅज बीन द व्हेरी बेसिस. तर मुळात अनफॉर्च्युनेटली अवर परसिव्ड आयडेंटिटी हॅज बीन रॉंग. आणि ती कशी रॉंग आहे, तर समजा अमजद खान भले शोलेमध्ये काम करत असेल, पण तो स्वतःला गब्बर सिंग समजायला लागला आणि गब्बर सिंग प्रमाणेच कायम वागायला लागला, तर तो जसा प्रॉब्लेम क्रिएट होईल ना, तसा प्रॉब्लेम आहे. म्हणून कॉन्शियसली आपल्याला समजून घेतलं पाहिजे की बाबा मी गब्बर सिंग नाहीये, मी अमजद खान आहे. That is why this question becomes relevant. It is not so obvious who I am. We have to really understand it, then start practicing it, and then really start unlearning a lot of conditioning that our environment has done. And then we ourselves have self-hypnotized ourselves regarding who we are. तर तो जो चुकीचा पडदा आहे, तो दूर व्हायला थोडं आपल्याला काम करावं लागतं. म्हणून कॉन्शियसली हू एम आय हा क्वेश्चन ऍड्रेस करावा लागतो. सो दॅट इज क्वेश्चन नंबर 1, की क्वेश्चन नंबर 1, हू एम आय. यू हॅव टू गेट द राईट आन्सर. आणि गीता गिव्स राईट आन्सर बिकॉज ॲज वी हॅव सेड, गीता गिव्स यू ओनली 2 थिंग्स. एक म्हणजे ब्रह्मविद्या आणि दुसरं म्हणजे योगशास्त्र. आणि म्हणूनच गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा शेवट करताना भगवंतांनी रिपीट केलेलं आहे, किंवा गीताकारांनी म्हटलेलं आहे, की परत परत म्हटलेलं आहे की गीतेतून काय शिकायचं, काय शिकायचं, काय शिकायचं, तर 2 गोष्टी शिकायच्या. आणि म्हणून आता एक मी 15व्या अध्यायाचं कसं एंड होतो ते तुम्हाला म्हणून दाखवतो. इतिश्री मद भगवद्गीता सुपनिषत्सु, म्हणजे भगवद्गीतेला उपनिषदाचा दर्जा दिलेला आहे. गीता म्हणजे वेदांत, म्हणजे इट इज बॉडी ऑफ नॉलेज ऍक्च्युली उपनिषद. सो दिस इज बॉडी ऑफ नॉलेज. हे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी अंडरलाईन करतात. इति श्रीमद भगवद्गीता सु उपनिषत्सु, म्हणजे उपनिषद आहे गीता. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्री, म्हणजे ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र शिकवणारा श्री कृष्णार्जुन संवाद आहे. आणि कसं ते शिकवलं गेलेलं आहे ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र, तर कृष्ण आणि अर्जुन यांच्यात जे कॉन्व्हर्सेशन, जो डायलॉग झाला, जी चर्चा झाली आयुष्याविषयी, एका अतिशय क्रिटिकल मोमेंटला अर्जुनाच्या आयुष्यातल्या, श्री कृष्णार्जुन संवादे पुराण पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय, म्हणजे पुराण पुरुषोत्तम योग नावाचा 15वा अध्याय इथे समाप्त झाला. सो ब्रह्मविद्या म्हणजे काय, तर अगदी साध्या भाषेत हू एम आय या प्रश्नाला जी 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 ब्रांच ऑफ नॉलेज किंवा जी बॉडी ऑफ नॉलेज करेक्ट उत्तर देते त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. सो बाय लर्निंग ब्रह्मविद्या यू कम टू नो करेक्टली अँड अनडाउटेडली हू यू ट्रूली आर. म्हणजे आपण अमजद खान आहोत, गब्बर सिंग नाही, हे ब्रह्मविद्या शिकल्यावर कळतं. सो दॅट इज की क्वेश्चन नंबर 1, हू एम आय. आणि दॅट इज द आन्सर टू दॅट क्वेश्चन, की हू यू आर रिअली. आता जे उरलेले 3 क्वेश्चन आहेत, दोज आर अड्रेस्ड बाय योगशास्त्र. आणि ते की क्वेश्चन्स आहेत आणि ते लिंक कसे आहेत बघा. आता पहिला क्वेश्चन आहे हू एम आय, आणि दुसरा क्वेश्चन आहे देअरफॉर व्हॉट शुड आय डू. म्हणजे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ माय रिअल आयडेंटिटी, व्हॉट शुड आय डू नाव, इन दिस मोमेंट, नाव अँड हिअर. म्हणजे बघा किती किती गीता रिलेव्हंट आहे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, मोमेंट टू मोमेंट बेसिसवर. कारण आपण मोमेंट टू मोमेंट बेसिसवर आपली फ्री विल वापरून जे डिसिजन्स घेतो ना, ते त्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतले गेले पाहिजे, तरच ते ऑप्टिमम डिसिजन्स असतील. आणि ऑप्टिमम डिसिजन्स पासूनच ऑप्टिमम ऍक्शन्स निघतील. मुळात डिसिजनच जर चुकीचा असला तर करस्पॉन्डिंग ऍक्शन विल ऑल्सो बी
टोटली ऑफ द मार्क, इट विल बी रॉंग. सो दुसरा क्वेश्चन काय की देअरफॉर व्हॉट शुड आय डू. आणि तिसरा प्रश्न त्यातून येतो की गिवन दॅट आय हॅव डिसाइडेड युझिंग माय ओन फ्री विल टू डू धिस नाव इन दिस सिच्युएशन, हाऊ शुड आय डू इट. म्हणजे पहिल्यांदी वाय शुड आय डू एनिथिंग दॅट आय शुड डू एट ऑल. दुसरा प्रश्न सांगतो ओके नाउ आय नो द व्हाय, बट व्हॉट इज इट दॅट आय शुड डू. आणि तिसरा प्रश्न येतो की गिव्ह ओके नाउ दॅट इज ऑल्सो आउट ऑफ द वे, आय नो नाउ व्हॉट टू डू गिव्हन हू आय एम, हाऊ शुड आय डू इट. आणि चौथा प्रश्न जो आहे तो गिव्हन व्हॉट आय हॅव डन, हाऊ शुड आय एक्सेप्ट द रिझल्ट. कारण गीता क्लिअरली सांगते की पहिले जे 3 क्वेश्चन आहेत ते तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही डिसाईड करू शकता की मी गब्बर सिंग आहे किंवा मी अमजद खान. तुम्ही कदाचित हट्ट धरू शकता की नाही मी गब्बर सिंगच. ठीक आहे. But that is within your control, whether to understand that you are Amjad Khan or to just go ahead with the notion that you are Gabbar Singh. So within your control. Secondly, therefore, what should I do? That is also within your control. तर मग तुम्ही ठरवू शकता की नाही नाही मी बसंतीच्या पायाखाली काचाच फोडणार आणि त्याच्यावर तिला नाचायला लावणार. किंवा मग ऍज अमजद खान तुम्ही डिसाइड करू शकता की ठीक है, इट्स नॉट रियली अप टू मी, सलीम जावेद ने जो लिखा होगा मेरा डायलॉग वो मैं बोलूंगा और रमेश सिप्पी जैसे बोलेंगे वैसे एनेक्ट करूंगा. दैट डिसीजन ऑल्सो यू कैन टेक. सो व्हाट यू शुड डू कैन ऑल्सो इज ऑल्सो विद इन युअर कंट्रोल. तिसरं काय आहे की हाऊ शुड आय डू इट. सो you can again decide how you will do it. You can just do it as a tick in the box, or you can really give your best to it, or you can outsource or whatever. म्हणजे पण ते कशा पद्धतीने करायचं हे पण तुमच्या कंट्रोल आहे. हॅव्हिंग डन दॅट, कर्मण्येव अधिकारस्ते, हॅव्हिंग डन द कर्म मा फलेषु कदाचन, द इन what consequences it will have holistically is not within your control. ऍज अ स्टुडंट तुम्ही ठरवू शकता की मी खूप अभ्यास करीन, खूप अभ्यास करीन, शेवटच्या क्षणापर्यंत अगदी मी त्या रॅपिड रिडिंग करीन, नोट्स वाचत राहीन. आपल्या 10वीला नव्हतं का 21 अपेक्षित. सो ते सगळं करू शकेन मी. पण हॅव्हिंग डन दॅट, परीक्षेचा रिझल्ट काय लागेल हे तुमच्या हातात नाही. सो द फोर्थ क्वेश्चन इज हाऊ शुड आय एक्सेप्ट व्हॉट आय हॅव ऑलरेडी डन. दॅट इज द फोर्थ अँड द लास्ट की क्वेश्चन. आणि ह्या 4 की क्वेश्चनना संबंधित असे सगळे प्रश्न, दोज आर रेलेव्हंट क्वेश्चन्स, ज्याला गीता परिप्रश्न म्हणते. म्हणजे गुरुकडे कसं जावं तर तन्विद्धी प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया. म्हणजे गुरुकडे गेल्यावर तुम्ही पहिलं म्हणजे प्रणिपात करायचा, म्हणजे गुरुसमोर हंबल व्हायचं की मीच कोणीतरी जास्त आणि गुरुला काय कळतंय वगैरे. अशा याने गुरुकडे गेलं तर काही शिकायला मिळणार नाही. म्हणून पहिलं हंबल व्हायचं गुरुसमोर, त्याची सेवा करायची, परिप्रश्नेनं सेवया. आणि तिसरं म्हणजे मग त्या सेवेमुळे तो कम्फर्टेबल होऊन प्रसन्न होऊन तुम्हाला शेअर करेल नॉलेज, ते त्याच्याकडून शोषून घ्यायचं परिप्रश्नेनं. असे ह्या 4 प्रश्नांची रेलेव्हंट प्रश्न विचारून तर हे सगळं करायचं असतं. आणि त्याच्या विरुद्ध जे क्वेश्चन्स इररिलेव्हंट आहेत की जे आपल्याला काही व्हॅल्यू ऍड करत नाहीत आणि जे केवळ गॉसिप आहे, दोज आर कॉल्ड एज प्रतिप्रश्न. किंवा मीच कोणीतरी श्रेष्ठ असं एस्टॅब्लिश करायला म्हणून रेटॉरिकली जे आपण प्रश्न विचारतो की तुला काय समजते, तू ह्या तरी प्रश्नाला उत्तर देऊ शकशील का, म्हणून ते सगळं वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी. त्याने ना दुसऱ्याचा फायदा ना आपला फायदा. म्हणून प्रतिप्रश्न टाळावेत, परिप्रश्न विचारावेत असं म्हणण्यात येतं. तर ही सगळी बॅकग्राऊंड झाली आपल्या कोणत्या प्रश्नाला की बोट बुडत असताना मी कोणाला लाईफ बेल्ट द्यायचा की मी लाईफ बेल्ट फेकून द्यायचा. तर त्या
ऍक्च्युअल स्पेसिफिक उत्तरापाशी आपण दुसऱ्या अर्धामध्ये येऊ, म्हणजे इंटरव्हल नंतर येऊ. आता आपल्याकडे ह्या पर्टिक्युलर सेशनमध्ये जवळजवळ 7 मिनिटं उरलेली आहेत. त्या 7 मिनिटात थोडं आणखी फाउंडेशन बिल्डिंग करू, थोडं आणखी बॅकग्राऊंड क्लिअरर करू. तर त्याच्यासाठी एक पहिलं मी सिंपल उत्तर देऊन टाकतो. गीतेचं एक सिंपल गाईडलाईन आहे, की प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक सिच्युएशन मध्ये ऍज अ रिस्पॉन्स अँड नॉट रिॲक्शन टू दॅट मोमेंट, टू दॅट सिच्युएशन, आपण काय केलं पाहिजे, तर आपण स्वधर्म केला पाहिजे. असं एक ब्रॉड गाईडलाईन गीतेने दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, की बोट बुडत असताना मी लाईफ बेल्ट कोणाला दिला पाहिजे. व्हॉट एव्हर इज द डिक्टाट ऑफ माय स्वधर्म, माझा स्वधर्म काय आहे ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे मी तो लाईफ बेल्ट दिला पाहिजे. मग तो आयदर मला असेल किंवा इतर तिघांपैकी कोणाला असेल, किंवा मी फेकून देईन तो लाईफ बेल्ट, काही असेल. पण जे काही असेल ना, ते स्वधर्माच्या अंडर आलं पाहिजे. दिस इज गीताज आन्सर. तर आता आपण माझा स्वधर्म काय असेल त्या सिच्युएशन मध्ये, हे दुसऱ्या अर्धात समजावून घेऊ, इंटरव्हल नंतर समजावून घेऊ. म्हणजे आपल्याला अगदी स्पेसिफिकली कळेल की काय करायचं त्या लाईफ बेल्टचं. पण त्यापूर्वी जी आता 5 मिनिटं उरलेली आहेत, त्यामध्ये स्वधर्माविषयी थोडस बोलूया. म्हणजे धर्म, स्वधर्म हे जे सगळी जार्गन आहे ना, ते आपल्याला नीट समजेल आणि ते ऍक्च्युली डे टू डे आपण वापरू शकू आपल्या लाईफ. तर स्वधर्म हा, ही जी आहे ते दोन शब्दांनी बनलेलं आहे. एक म्हणजे स्व आणि दुसरं म्हणजे धर्म. स्व म्हणजे आपला, स्वतःचा. त्याचा सिग्निफिकन्स आपण घेऊ समजावून, पण पहिलं धर्म या शब्दाकडे वळूया. धर्म हा शब्द संस्कृत आहे आणि संस्कृत मध्ये प्रत्येक शब्दाला व्युत्पत्ती असते. व्युत्पत्ती म्हणजे ओरिजिन. म्हणजे तो शब्द निर्माण कसा झाला, कोणत्या भावनेतून, कोणत्या अर्थाने तो मुळात निर्माण केला गेला, याचं एक्सप्लेनेशन म्हणजे व्युत्पत्ती, म्हणजे ओरिजिन. तर धर्म या शब्दाची ओरिजिन काय आहे संस्कृतमध्ये? धारयती इति धर्मः, म्हणजे लिटरली ट्रान्सलेटेड इन मराठी, जो धारण करतो तो धर्म. आता धारण करतो म्हणजे काय? तर ट्रान्सलेटेड इन इंग्लिश, वन दॅट सस्टेन्स इज धर्म. धर्म इज नॉट रिलीजन. लेट मी रिपीट बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. Dharma is not religion. Religion is Hindu, Muslim, Christian, Buddhas, Jain, Jews, whatever. Dharma has nothing to do with all of that or any of that. म्हणून गीतेचा प्रसार करून मी हिंदू धर्माचं काम करतोय असं अजिबात नाही. गीतेचा प्रसार करून मी ह्युमन बिईंग्सना फुलफिल्ड लाईफ कसं जगायचं याचा गायडन्स देतो. सो धर्म हॅज नथिंग टू डू विथ रिलीजन. इट जस्ट मीन्स इट इज दॅट विच सस्टेन्स. नाउ सस्टेन्स व्हॉट? सस्टेन्स लाईफ. आता लाईफ हिअर इज मेंट ॲज लाईफ ॲज अ होल. आता प्रत्येक गोष्ट दोन लेवलला एक्झिस्ट करते. एक व्यक्तिगत लेवलला, इंडिव्हिज्युअल लेवलला, आणि दुसरी समष्टी लेवलला, म्हणजे सर्वांसाठी. सो हिअर लाईफ इज मेंट ॲज लाईफ ॲज अ होल. सो एनिथिंग दॅट सस्टेन्स लाईफ ॲज अ होल इज धर्म. म्हणजे काय की anything that enables the show to go on is dharma. आपण म्हणतो ना, द वर्ल्ड इज अ स्टेज अँड लाईफ इज अ शो. म्हणजे हा पिक्चरच आहे. हा एनिवे मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ खोटा आहे असा नाही, इल्युजन आहे असं नाही. ते सगळं आहे, खरंच घडतंय. पण त्याचा जर कॉन्टेक्स्ट बघितला तर इट इज दॅट कॉन्टेक्स्ट दॅट मेक्स इट इनकॉन्सिक्वेन्शियल.
दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं नाही. मिथ्या म्हणजे इल्युजन नाही. तर मिथ्या म्हणजे रिअल बट इनकॉन्सिक्वेन्शियल. अशा अर्थाने मिथ्या आहे. पण हा शो तुम्ही जर सगळे रेकॉर्डिंग्स बघितलेत तर तुम्हाला उत्तर मिळेल. कोणी चालू केला? कशासाठी चालू केला? तर त्याचं उत्तर आहे, की खुद्द परमात्म्याने किंवा परमेश्वराने हा शो स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी चालू केला. कारण तो नुसता एकटा सुरुवातीला होता आणि ही गॉट बोर्ड सो टू से आणि देन ही सेड "एकोहम बहुस्याम प्रजया येम." म्हणजे आय एम वन, नाऊ लेट मी बिकम मेनी. असा एकपात्री प्रयोग त्याने सुरू केला. आणि हा शो त्याच्या स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी त्याने म्हणून त्याला लीला म्हणतात. लीला याचा अर्थ काय? की इट्स अ शो. यू नो इट्स अ गेम. इट्स समथिंग दॅट इस देअर फॉर डिव्हाइन एंटरटेनमेंट. म्हणून त्याला लीला. पण हा शो it now that he has started it for his entertainment, he will ensure that it will go to its logical end and cannot be disrupted by anyone or at any time or at any cost. The show must go on and the show must complete properly as he has imagined. आणि म्हणून तो गीतेत म्हणतो ना, "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे." म्हणजे आय विल एन्श्योर that the show will never get disrupted. The show must go on. And those who help me to keep the show going, I will call them as dharmic. Those whose actions aid in the continuation of the show are dharmic people. Anyone who resists or tries to disrupt the show is a dharmic. And I will do the divine intervention to ensure that such people are eradicated. And people who are enabling the show to go on, enabling life to go on, people who are dharmic, those only will be protected, supported, and only they will prosper. That is my mandate to myself because I have to properly म्हणजे आपण एखाद्या सिनेमाला गेलो तर पूर्ण सिनेमा बघू ना, एंटरटेनमेंटसाठी गेलेलो आहे. अर्धवट सिनेमा सोडून आलो तर आपली कशी होईल एंटरटेनमेंट? तसंच आहे परमेश्वराचं. तर हा धर्म झाला. स्वधर्म म्हणजे एव्हरी